आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न अटके पार नेऊन ज्यांनी स्वराज्यामध्ये रूपांतरित केलं ते सुभेदार मल्हारराव होळकर। स्वराज्याला सुराज्यामध्ये रूपांतरित करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सर्वच राष्ट्रपुरुष, महापुरुष, शहीद जवान यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो। या व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय गण, आमचे माजी आमदार रमेश अप्पा शेंडगे आहेत, जयसिंग तात्या आहेत, दोडतले साहेब आहेत, बोराडे साहेब आहेत, सर्वच आपण तोला मोलाची माणसं आहात। सगळ्यांची नावं आता मी इथे घेणार नाही, आपल्याला वेळेचं बंधन आहे। आपल्या सर्वांना माझा नमस्कार। त्याचबरोबर इकडच्या बाजूला मंचावर बसलेले आमच्या होळकर कुटुंबातील सर्व सदस्य, त्याचबरोबर विविध सरदार घराण्यामधून आलेले आपण सर्वजण, राज्याभिषेक महोत्सव समिती जी आता या वर्षापासून सक्रिय पद्धतीने काम करणार आहे, त्या राज्याभिषेक महोत्सव समितीचे महाराष्ट्रामधून आणि देशाच्या विविध राज्यातून आलेले माझे सगळे मित्र आणि बांधव, वाफगावचे माझे ग्रामस्थ, मी स्वतःला या वाफगावचाच नागरिक समजतो, त्यामुळे तुम्ही आम्ही सगळे आपण घरचे आहोत। त्याचबरोबर विशेष करून इथं वाफगाव आणि परिसरामध्ये राहणारे थिटे कुटुंबातील, आता थिटे घराण्याचं का विशेष महत्व आहे तर हे थिटे जे वाफगावच्या परिसरात आहेत ते आमच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्याकडे अंगरक्षक होते आणि त्यांच्या अनेक पिढ्या। अंगरक्षक कोण असतो? ज्याच्यावर अत्यंत विश्वास असतो। त्यामुळे हे थिटे कुटुंबाचं या होळकर घराण्याबरोबरचे जे संबंध आहेत आणि जे ऋणानुबंध आहेत ते अनेक वर्षाचे। त्यामुळे त्या थिटे कुटुंबातील आणि वाफगावमध्ये असलेले इतरही कुटुंब, सुर्वे असतील, बाकीची मंडळी असतील, भागवत असतील, ज्यांचे जुने ऋणानुबंध आहेत, त्या सगळ्यांचं सुद्धा मी इथं स्वागत करतो। थोडस मला तसं स्क्रिप्टेड बोलायची सवय नाहीये, मंच माईक हातात घेतला की बिनधास्त बोलून जायचं जे मनात असेल ते, पण काही मुद्दे राहून जातात आणि या वर्षीचं जे कार्यक्रमाचं महत्व आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण आपल्याला पुढची रूपरेषा ठरवायची। त्याच्यामुळे मी थोडा तुमचा वेळ घेईन, त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करतो, पण आपल्याला काहीतरी चांगलं घडवायचं आहे, त्यामुळे तुम्ही शांततेनं थोडस ऐकून घ्याल ही अपेक्षा। मागे 2 दिवसापूर्वी मी पुण्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या बरोबर MPSC UPSC मध्ये अभ्यास करणाऱ्या काही मित्रांच्या बरोबर आम्ही बसलो होतो, आमची चर्चा चालू होती। एकाने मला प्रश्न विचारला की राज्याभिषेक का करायचा? राजेशाही तर संपली, मग हे सरंजामी व्यवस्थेचं प्रतीक असणारा राज्याभिषेक सोहळा आपण का करावा? आता लोकशाही आहे। मी म्हंटल तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, आणि त्या मुद्द्याला धरूनच तुमच्या सगळ्यांच्या मनात सुद्धा हा प्रश्न असेल की हा राज्याभिषेक आपण का करतो? आपण इथं सगळेजण पारंपरिक वेशात येतो, आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करतो, तळी उचलतो, मग हे सगळं का? आज आपल्याला सवय लागली की मंचावर नेते सगळे बसलेले असतात, आपली भाषणं होतात आणि आपण एकमेकावर टीका करून एकमेकाला शिव्या देऊन आपण मोकळे होतो। मग हे का आपल्याला करायचं आहे? तर त्याची अनेक कारण आहेत, आणि तो यशवंतराव महाराजांचाच राज्याभिषेक आपण का करायचा आहे? विशेष करून मला या समितीच्या लोकांना, आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, कारण इथून पुढं माझा रोल मला कमी करायचा आहे। मी तुमच्या प्रत्येकामध्ये भूषणसिंह होळकर बघतो, मी तुमच्या प्रत्येकामध्ये यशवंतराव महाराज बघतो। आपल्याला हा कार्यक्रम लोक उत्सव करायचा आहे, हा तुमचा, आमचा, सगळ्यांचा, हा माझा एकट्याचा कार्यक्रम नाही, किंवा इथं वर बसलेल्या कुठल्याही होळकरांचा हा कार्यक्रम फक्त नाही, हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे। आणि हे जर आपल्याला इथून पुढे करायचं असेल तर आपल्याला नेमके यशवंतराव म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे। महाराजा यशवंतराव होळकरांचं राज्याभिषेकच का? आपण मल्हारराव होळकरांची जयंती करू शकलो असतो,
आपण अहिल्यादेवींचा जागर तर करतोच, देवी सगळीकडे पोचल्या. तर महाराजा यशवंतराव होळकर हे जे एक कॅरेक्टर आहे ते असं कॅरेक्टर आहे की ज्यांना त्यांच्या मागे एवढी मोठी पार्श्वभूमी असताना, म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकरांचे ते नात्याने तसं नातू, अहिल्यादेवींचे पुतणे, इतका मोठा बॅकग्राऊंड असताना यशवंतराव महाराजांना पुण्यामधून एका घोड्यावर आणि अंगावरच्या कपड्यानिशी पळून जावं लागलं होतं. हो, आता तुम्हाला वाटेल की मी पळून जावं लागलं होतं का म्हणतोय, तर हो, त्यांना पळून जावं लागलं होतं. त्यांच्या कुटुंबातल्या 2 मोठ्या भावांची हत्या झाली होती पुण्यामध्ये. आणि होळकरांचं जे एवढं मोठं साम्राज्य होतं ते साम्राज्य कुठंतरी हिसकावून घ्यायचं. ज्या होळकरांनी स्वराज्याची सेवा केली त्या होळकरांचं नामोनिशाण ठेवायचं नाही, अशा पद्धतीचा कट तिथं झाला होता. जीव वाचेल का नाही याची सुद्धा खात्री यशवंतरावांना नव्हती. पुण्याहून निघाले, जेजुरीला गेले, जेजुरीहून नागपूरला गेले, तिथं काहीच झाले. तिथून स्वतःची माणसं जमवत जमवत नव्याने शून्यातून धारला गेले. आता इथं आमचे धारचे सरदार रविराव शिंदे कुटुंबातील भोजराज दादा आहेत. धारला गेल्यानंतर तिथले जे आनंदराव पवार होते त्यांच्याकडे काही अडचणी होत्या. महाराज म्हटले, मी जबाबदारी घेतो तुम्हाला जिंकून द्यायची. दुसऱ्याच्या हाताखाली काम केलं. विचार करा, मल्हारराव होळकरांचा नातू, अहिल्यादेवींचा पुतण्या, पण काय वेळ आली दुसऱ्याच्या हाताखाली काम केलं. स्वतःचं कर्तृत्व दाखवून दिलं, स्वतःची तलवार गाजवली आणि सिद्ध केलं की मी हे होळकरांचं राज्य सांभाळण्यासाठी केपेबल आहे, सक्षम आहे. आता याचं थोडस आत्ताच्या काळामध्ये आपण तुलना करूया. मी हे का सांगतोय, तुमच्या प्रत्येकासाठी हे महत्वाचं आहे. त्यावेळेला मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवींची संपत्ती, त्याची तुलना आज आपण अंबानी, अदानी यांच्या संपत्तीशी 100% करू शकतो. आता विचार करा, आज अनंत अंबानींना जर कोणी सांगितलं की बाबा तुझी ते मर्सिडीज मेबॅक सगळी दे मला इथं आणि जा कर तुझं काम स्वतःच्या हिमतीवर. आता निदान लोकशाहीमध्ये त्याला मरणाची तरी भीती नाहीये. पण नुसतं त्याच्या सुख सुविधा जरी काढून घेतल्या आणि त्याला सांगितलं की जा तुझ्या हिमतीवर कर, तर करू शकेल का? मग अशीच परिस्थिती, मी तुम्हाला आत्ताचं उदाहरण यासाठी दिलं कारण अशीच परिस्थिती त्या काळामध्ये यशवंतराव महाराजांच्यावर आलेली होती. आता आपण शेतकरी कुटुंबातलं उदाहरण घेऊया. एक चांगला बागायतदार शेतकरी, द्राक्षाची बाग आहे, ऊस लावलेला आहे, सगळं आहे. पण अचानक पाऊस पडतो, सगळं संपतं. कर्ज घेतलेलं असतं, वडील आत्महत्या करतात, वडिलांच्या याच्यामुळे आई सुद्धा आत्महत्या करते. त्या मुलावर काहीतरी अशीच परिस्थिती आलेली असते. मग अशी परिस्थिती मी आजची उदाहरणं यासाठी देतोय, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अशा अडचणी नेहमीच येत असतात. स्वरूप वेगवेगळं असेल, मी 2 उदाहरणं दिली फक्त. मग अशा ह्याच्यात आपण आजकाल काय म्हणतो, मला डिप्रेशन आलं. का आलं तर घरी मेडिकल कारण आहेत, मी कर्जबाजारी झालो, माझा व्यवसाय बुडाला. मग विचार करा, यशवंतराव महाराजांना त्यावेळेला किती डिप्रेशन यायला पाहिजे होतं. त्यांनी घेतलं का डिप्रेशन? गेले डिप्रेशन मध्ये. मग आपण आजच्या परिस्थितीमध्ये त्या माणसाचं कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण का वागत नाही? त्या माणसाने त्या विपरीत जाऊन काय केलं, डिप्रेशन मध्ये जाऊन रडत बसण्यापेक्षा किंवा कुणाची तरी जी हुजुरी करण्यापेक्षा त्या माणसाने 18 पगड जातीतील लोकांना संघटित केलं. जुने जेवढे सरदार होते ते सगळे शिंद्यांच्या नादी लागून काशीरावांच्या बरोबर एकवटलेले होते. यशवंतराव महाराजांनी स्वतःची नवीन टीम बनवली. स्वतःच्या संघटनामध्ये 18 पगड जातीतील, आता इथं फार जातीचं आजकाल महाराष्ट्रात चाललंय, बोंबा बोंब सगळीकडे, हा अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा. त्यावेळेच्या लोकांनी केलं का? आता आपण हिंदुत्व म्हणतो, 100% हिंदुत्व गरजेचं आहे, पण यशवंतराव महाराजांच्या सैन्यामध्ये 50%च्या वर मुसलमान सेना होती. आमिर खान, टोकचा नवाब,
बांदाचा नवाब, कोण होते हे लोक? भवानी शंकर बक्षी, अनेक नवीन नवीन लोक घेतली. त्याचबरोबर सरदार महाडिक होते मराठा समाजातून, वंजारी समाजातून सरदार आव्हाड होते. किती नावं घेता येतील. त्यावेळेला जातीचं ज्याच्या मंगटात बळ आहे, जो पराक्रम गाजवू शकतो. आता थिटे कंपनी कोण आहे? अंगरक्षक होते. ह्याच्यात जातीचा प्रश्नच येत नाही. ज्याच्या मनगटात बळ आहे, जो कर्तृत्व गाजवू शकतो, जो पराक्रम करू शकतो, तो प्रत्येक माणूस महत्वाचा. आणि कर्तृत्वावरच माणूस मोठा होत असतो. त्यामुळं मी इथं असं म्हणणार नाही की जात महत्वाची नाहीये, पण आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहत असताना थोडस हे इथं बोलणं संयुक्तिक मला वाटलं, म्हणून मी इथं बोलतो. पुढे जाऊन यशवंतराव महाराजांनी काय केले? टीम लीडर कसा असतो ते दाखवून दिलं. त्याचं उत्तम उदाहरण आहे हडपसरची लढाई. नाहीतर आजकाल काय होते, मी नाही बाबा तुझा पुढं कर, मी आहे मागणे येतो, आधी सगळी भांडणं मिटू देत, मग मी आपले कडक खादीचे कपडे घालून मस्त येतो. मार खायला कार्य करते, केसेस घ्यायला अंगावर कार्य करते. नेता मस्त, नंतर काय झालं? पोलीस स्टेशनला का? बरोबर, चला जाऊ. हडपसरची जेव्हा लढाई होती, त्या हडपसरच्या लढाईमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांच्या समोर 45,000चं सैन्य होतं. महाराष्ट्रातले सगळे मोठे मातब्बर सरदार एका बाजूला होते पेशव्यांच्या आदेशाखाली. यशवंतराव महाराज एकटे होते. त्यांच्याबरोबर फक्त रहमतपूरचे माने होते. इथं कुणाचा द्वेष नाहीये. यशवंतराव महाराजांनी पेशव्यांचा जरीपटक्याचा मान राखला. पहिले 15 गोळे तोफेचे झेलले अंगावर. ज्या वेळेला ते 15 गोळे पडले, त्यावेळेला सेना घाबरली. इतकं ट्रेंड सैन्य समोर, दौलतराव शिंदेचं आहे, पेशव्यांचं सैन्य आहे. आता काय करावं? मग आता सैन्याला उत्साह कसा आणायचा? यशवंतराव महाराज दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन घोड्याची लगाम सोडून स्वतः बेभान सुटले समोर सैन्यामध्ये. आणि ज्या वेळेला आपला राजा उतरतो, त्याला बघून त्याची सेना उतरली आणि 15,000 लोकांनी 45,000 लोकांचा पराभव या हडपसरच्या लढाईत केलेला. टीम लीडर म्हणजे अजून काय वेगळं असतं. आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी सांगतोय, आता आपल्याकडे कंपनीमध्ये काही लोक काम करतात, नेतृत्व करतात. मी काही तर नेत्यांना नावं ठेवत नाही. मला म्हणायचंय की नेतृत्व कसं असलं पाहिजे, तर नेतृत्व असं असलं पाहिजे. टीम लीडर कसा असावा? बरं, त्यांच्याबरोबर अन्याय अत्याचार झाला नाही का? दगा झाला नाही का? निश्चितपणे दगा झाला. त्यांच्यावर विष प्रयोग झाले. जवळच्या लोकांनी त्यांना त्रास दिला. कोणी साथ दिली नाही. पण यशवंतराव महाराज एका विचाराला बांधील होते. आणि तो विचार, पहिला विचार त्यांचा हा होता की मला माझं राज्य, जे माझ्या पूर्वजांनी रक्त आणि घाम गाळून उभं केलेलं आहे, ते राज्य मी असंच जाऊ देणार नाही. मला माझं राज्य उभारायचं. आणि मग त्यांनी 6 जानेवारी 1799 रोजी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. तुम्ही देत नाही ना मला सरदारकी? आता प्रत्येक जण मला विचारतो, तुम्ही कसले महाराजे? सगळे सरदार. पण मला सगळ्यांचा मान राखून मला त्यांना हे सांगायचं आहे की महाराजा यशवंतराव होळकरांना सुभेदारी नाकारली होती. त्याच्या आधी आम्ही अभिमानाने सांगतो, सुभेदार मल्हारराव होळकर हे पेशव्यांचे सुभेदार होते, छत्रपतींचे सुभेदार होते. सुभेदार तुकोजीराव होळकर हे पेशव्यांचे सुभेदार होते, छत्रपतींचे सुभेदार होते. निश्चितच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. तेव्हाही होता, आजही आहे, सगळ्या पिढ्यांना होता. पण यशवंतराव महाराजांच्यावर त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये बाजीराव पेशव्यांनी त्यांना सुभेदारी नाकारली. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर दाखवून दिलं, तुम्ही देत नाही ना, चला मी स्वतः राजा होतो. आणि 6 जानेवारी 1799 रोजी स्वतःच्या हिमतीवर, तलवारीच्या जोरावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. म्हणून महाराजा यशवंतराव होळकर आपल्याला महत्वाचे. आज आपण काय करतो? नाही मला संधी दिली, जाऊ दे आता, कुठं कशाला. पण उमेद सोडून देणे, जिद्द सोडून देणे, हे आपल्याला करायचं नाहीये. म्हणून यशवंतरावांचा राज्याभिषेक आपल्याला साजरा करायचा. हिंदुत्वाबद्दल आज प्रचंड बोललं जातं. होळकर घराण्याच्या पुढे जाऊन हिंदुत्व
कोणी सांगेल असं मला वाटत नाही. पुण्यश्लोक अहिल्यामाँ साहेबांनी संबंध देशामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची जी भावना होती आणि आपला जो धर्म होता त्याला टिकवण्याचं काम माँसाहेबांनी केलं. पण परिस्थिती जशी बदलते, काळ बदलतो, तसं आपल्याला सुद्धा बदलावं लागतं. यशवंतराव महाराजांच्या वेळेला देशासमोर वेगळं संकट होतं. इंग्रज भारतामध्ये आलेले होते आणि या इंग्रजांना पळवून लावायचं होतं. पैसा नव्हता. मग यशवंतराव महाराजांनी काय केलं? यशवंतराव महाराजांनी ज्या ज्या देवस्थानांना देवींनी निधी दिला होता त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आता लढाईला गरज आहे पैशाची, तुमच्याकडनं आम्हाला मदत झाली पाहिजे. कारण जर राष्ट्र टिकलं तर धर्म टिकेल. त्यामुळे राष्ट्र प्रथम, आणि ही जी राष्ट्रीयत्वाची भावना आहे यशवंतराव महाराजांची, ती आपल्याला अंगीकारली पाहिजे. आज सुद्धा आपण प्रांत, भाषा, धर्म ह्याच्यामध्ये विभागलेलो आहोत. राष्ट्र प्रथम ठेवून यशवंतराव महाराजांनी जे काम केलं ते आपल्याला इथून पुढे करायचं. त्यामुळे अनेक उदाहरणं आहेत. होळकरांचं सैन्य यशवंतराव महाराजांनी सगळ्यात अद्यावत केलं. आज आपण जितका पारंपरिक पोशाख या गोष्टींना महत्व देतो तितकंच आपण काळानुरूप बदल करून मॉडर्नाइज सुद्धा झालं पाहिजे. ही सुद्धा शिकवण यशवंतराव महाराजांचीच आहे. नेपोलियनचं उदाहरण दिलं जातं, पण यशवंतराव महाराजांनी नेपोलियनच्या पुढे जाऊन इंग्रजांना या भारताच्या मातीमध्ये पराभूत केलं. पण नेपोलियन सगळ्या जगाला माहिती, यशवंतराव माहिती नाही. त्यासाठी हा राज्याभिषेकाचा कार्यक्रम, जेणेकरून यशवंतराव सगळ्यांना कळले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर श्रीशंकर आज्ञेने स्वतःचं राज्य ज्यांनी शून्यातून निर्माण केलं तो माणूस म्हणजे यशवंतराव होळकर. म्हणून यशवंतरावांचा राज्याभिषेक आपल्याला इथं साजरा करायचा आहे. आणि महाराष्ट्रातल्या, देशातल्या सगळ्या वंचित उपेक्षित घटकांना, जे दुर्लक्षित आहेत, ज्यांना असं वाटतं की मी काय करू शकत नाही, मी एका मागासलेल्या कुटुंबात जन्मलो, एका मागासलेल्या जातीत जन्मलो, मी एका उच्च जातीत जन्मलो, मला आरक्षण नाही म्हणून मला अडचणी येतात, असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सगळ्यांसाठी, सगळ्या जाती जमातींसाठी आणि आपल्या प्रत्येकासाठी यशवंतराव महाराज ही प्रेरणा आहे. की ज्याला स्वतःच्या जीवनाची गॅरंटी नव्हती, मी जगेन का मरेन माहित नव्हतं, त्या प्रत्येक माणसासाठी, म्हणजे अशा पद्धतीने यशवंतरावांनी राज्य उभारलं की ते प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. म्हणून हा राज्याभिषेकाचा जो कार्यक्रम मी जी सुरुवात केली की ही एक नुसती सरंजामी व्यवस्था नाहीये. इथं येऊन आपण मूर्तीचा अभिषेक करतो, कर्मकांड करतो, हे काही सरंजामीचं प्रतीक नाही, तर त्या महान पुरुषाचं, यशवंतराव महाराजांच्या विचाराचा जागर करण्यासाठी आणि त्यांचे विचार आज आपल्याला आचरणात आणण्यासाठी आपल्याला हा राज्याभिषेक करायचा आहे. त्यामुळे हा तुमचा, आमचा, प्रत्येकाचा कार्यक्रम आहे. यंदाचं वर्ष हे महाराजा यशवंतराव होळकरांचं 250वं जयंती वर्ष. त्यामुळे ह्या वर्षी आमचा एक मानस होता आणि याच विचाराला घेऊन तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने आपण हे मागचे 5 वर्ष जे कार्यक्रम केले त्याचा हेतू हाच होता की ज्या यशवंतराव महाराजांची ही जन्मभूमी आहे वाफगाव, त्या जन्मभूमीचं संवर्धन झालं पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी मला साथ दिली. पक्ष, गट, तट, संघटना, आपले आजचा कार्यक्रम बरेच आपले आमदार जे निवडून आलेत पण इलेक्शन असल्यामुळे कदाचित ते येऊ शकले नसतील, पण सगळ्यांना सोबत घेऊन, इथं कुठल्याही पक्षाचं बंधन नाही, जे इथं मंचावर बसले त्याही सगळ्यांना सोबत घेऊन, म्हणजे राजेशाही आणि आत्ताची लोकशाही दोन्हीची सांगड घालून आपल्याला भविष्यामध्ये कसं चांगलं काम करता येतं त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. आणि ह्याचं फलित असं झालं की मागच्या 2 वर्षापासून आपला हा वाफगावच्या किल्ल्याचं संवर्धन होतं. महाराजांच्या 250व्या जयंतीच्या निमित्तानं येत्या वर्षभरामध्ये हे संवर्धनाचं आपलं काम निश्चितपणे पूर्ण होईल. आता किल्ल्याचं संवर्धन करून मला काय फायदा आहे, माझ्या घरात काय येणार, असा प्रत्येकाला प्रश्न पडत असेल. पण ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर, त्या महापुरुषांचं वास्तव्य ज्या इमारतीत झालं त्या इमारतीमध्ये आल्यानंतर त्यांच्या विचारांचा जागर होतो, त्यांचे विचार आपल्याला आत्मसात करता येतात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक प्रेरणा घेऊन आपल्याला कामाला लागता येतं. म्हणून आपण या संवर्धनाच्या कामाला सुरुवात केली. संवर्धन चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या ताकदीमुळे, मागच्या 5 वर्षाच्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने सुद्धा याची दखल घेतली.
मागच्या 2 वर्षापूर्वी आदरणीय शरद पवार साहेबांना मी इथं घेऊन आलो होतो किल्ल्यामध्ये. रयतच्या शाळेचा प्रश्न होता, ते स्वतः इथं आले होते, ग्रामस्थ उपस्थित होते, आपण सगळेजण होतो. त्यांनी हा किल्ला पाहिला, त्याचं महत्व समजावून सांगितलं आणि मग सरांनी पवार साहेबांनी सांगितलं की राजे तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे आणि आपल्याला हे करायचं आहे. तुम्हाला मी याच्यात कुठली अडचण येऊ देणार नाही. जसा शब्द दिला होता, आता तुम्ही म्हणाल मी पक्षाची बाजू घेत नाही, पुढे ऐकून घ्या. जसा शब्द दिला होता तसं त्यांनी कामही केलं. रयतचे विषय ते मार्गी लावतायत. त्याच्यानंतर अजितदादा आणि पवार साहेब दोघांनी सांगितलं बाबा जे काही निधी लागेल तोही आम्ही देऊ. दादांनी पहिल्यांदा 7.5 कोटी पहिल्या वर्षात दिले, परत आता 7.5 कोटी मिळाले. आपल्याला जे काही पैसे लागणार आहेत दादांनी सांगितले राजे तुम्हाला मी कुठलाही 1 रुपया सुद्धा कमी पडू देणार नाही. किल्ल्याचं काम चांगल्या पद्धतीनं चालू राहील. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा वेळोवेळी स्वतः फोन मेसेजच्या माध्यमातून ह्याची चौकशी करतात आणि त्यांनी सुद्धा आश्वस्त केलेलं आहे की राजा इथं काही अडचण आली तर आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीशी राहू. आणि हे काम पुरातत्व खातं करत आहे. त्यामुळं आर्किओलॉजीचे जे वहाने साहेब आहेत, आमच्या अर्चना देशमुख मॅडम असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, हे सगळे लोक सुद्धा जातीनं या किल्ल्याकडे लक्ष घालतात. तुम्ही जर आता इथं राजसत्रेत पाहिलं, आता आपल्याला बसायला थोडी अडचण होतीये. आपलं जे मूळ स्टेज आहे ते आता जो पडदा लावलाय त्याच्या मागे आता मी उभारलोय ना, माझ्या खाली कारंजा आहे. इथे एक मोठा कारंजा आहे. ज्या स्टेजवर आम्ही बसलोय आता इथे एक कारंजा आहे आणि ह्या पडद्याच्या मागे आपलं मूळ स्टेज आहे. मागच्या 5 वर्षात तुम्ही लोक जेव्हा यायचा तेव्हा मी आता ज्या लेवलवर उभारलोय ह्याच्यावर जवळजवळ 2-2.5 फूट माती होती. म्हणजे हे सगळं जमिनीच्या खाली होतं. आता तुम्हाला मागे एक षटकोनी कारंजा सुद्धा बघायला मिळेल. काही मंडळी तिथं बसलेली आहे. समोर तुम्हाला या ज्या फरशा दिसत आहेत, तर हे जे या वाड्याचं मूळ रूप होतं ते मागच्या 2 वर्षात आपण पुढे आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलाय. आणि त्याच्यात आर्किओलॉजी, आर्किटेक्ट, जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते अत्यंत जातीने लक्ष घालतात. मी स्वतः माझ्या फ्रिक्वेंट व्हिजिट्स असतात, त्यामुळे अत्यंत सुंदरपणे हे काम चालू आहे. ह्याच बरोबर तुम्ही वाफगावला येत असताना तुम्हाला आता त्रास झाला असेल, रस्त्याचं काम चालू होतं. तो रस्ता सुद्धा याच किल्ल्यासाठी त्याच वेळेला दादांनी 240 कोटी देऊन मंजूर केला. आताचे आपले खेडचे जे माजी आमदार आहेत दिलीप अण्णा मोहिते, ते आता आले नाहीत, त्यांची तब्येत बरी नाही, पण मोहिते अण्णांचं सुद्धा ह्याच्यात मोलाचं योगदान आहे त्या रस्त्यासाठी. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की चांगलं काम घेऊन जेव्हा आपण जातो पुढं त्यावेळेला सगळे लोक साथ देतात, सोबतीने उभे राहतात. आणि त्यामुळे आपल्याला रचनात्मक काम करायचं आहे. आणि रचनात्मक काम जर करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एक दिलानं सोबत येणं काळाची गरज आहे, गरजेचं आहे. आणि त्यामुळं हा जयंतीचा राज्याभिषेकाचा जो कार्यक्रम आहे तो आपण इथे घेत असतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर कुणाचा सिंहाचा वाटा असेल, ज्यांच्या सहकार्याशिवाय हे काम होऊच शकत नाही, तर तो माझ्या वाफगावच्या ग्रामस्थांचा आहे. आता आपण सगळेजण म्हणतो जातीचं असं जातीचं तसं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो वाफगाव मध्ये फक्त एक आमची योगेश रावांचं घर आहे. बाकी सगळी मंडळी 18 पगड जातीतील आहेत. सगळेजण मराठा आहेत, तिथं माळी आहेत, वंजारी आहेत, सगळे 18 पगड जातीतील लोक. पण जेवढं प्रेम तुम्ही आम्ही करतो यशवंतराव महाराजांच्यावर, जेवढं प्रेम तुम्ही करतो आम्ही करतो होळकरांच्यावर, तितकंच प्रेम या वाफगावच्या प्रत्येक ग्रामस्थांचं या किल्ल्यावर आणि होळकर घराण्यावर आहे. त्यामुळं मला माझ्या या सगळ्या बांधवांना एकच सांगायचं आहे, किल्ल्याचं तर संवर्धनाचं काम चांगलं होतच आहे, तुम्ही सगळेजण पाहताय. पण येत्या 1-2 वर्षामध्ये आपली जी शाळा आहे जिथं तुम्ही सगळेजण शिकलाय, ती शाळा सुद्धा आपल्याला अद्ययावत करायची आहे आणि अत्यंत मॉडर्न हायटेक शाळा आपल्याला येत्या काळामध्ये बाहेर वाफगाव वासियांसाठी आणि इथल्या विद्यार्थ्यांसाठी उभारायची. राज्याभिषेक समितीची आपण यावर्षी स्थापना केली. आता तुम्ही म्हणाल इतर संघटना आहेत तसंच हे एक संघटन आहे का, तर निश्चितपणे आपल्या समाजामध्ये देशामध्ये अनेक संघटना आहेत जे अत्यंत चांगलं काम करत आहेत. पण या राज्याभिषेक महोत्सव समितीची जी रचना आहे ती आपण यासाठी केली की हा वाफगावचा कार्यक्रम, यशवंतराव महाराजांचा विचार
हा आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये न्यायचा आहे. आपल्या समितीमध्ये आता आपण वेगवेगळी पदं दिली, जिल्हा प्रतिनिधी दिले, तालुका प्रतिनिधी दिले, प्रधान मंडळ नेमलं. परफॉर्मन्स ओरिएंटेड ही समिती आहे. जितकं सक्रियपणे आपण काम करू तितकं आपल्याला संधी मिळत जाईल आणि ही कुणापुरती मर्यादित नाही. नाहीतर हा माझा महाराजांच्या जवळचा आहे, फेवरेट आहे म्हणून ह्याला संधी असं नाही. जो कोणी जातीपातीच्या पलीकडे जो कोण इच्छुक असेल तो ह्याच्यामध्ये काम करू शकतो. आणि आपण 2 वर्षाचं रोटेशन ठेवलेलं आहे. आता जे नेमले ते 2 वर्ष काम करतील, 2 वर्षानंतर पुन्हा नवीन लोकांना आपल्याला संधी द्यायची. आणि राज्याभिषेक समिती नेमली, आपल्याला रायगडाचं उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर. जसा रायगडावर शिवरायांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम होतो त्या लेवलला आपल्याला हा आपला कार्यक्रम न्यायचा आहे. आणि त्यासाठी तुमचं आपलं प्रत्येकाचं योगदान या समितीमध्ये मोलाचं आहे. त्यामुळे इथं आलेला प्रत्येक बांधव हा सन्माननीय आहे, माझ्यासाठी महत्वाचा आहे. आपल्याला इथून हा विचार घेऊन जायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षभरासाठी मी आपल्या पूर्ण समितीला एक चांगली टास्क देणार आहे. आपल्याला या येत्या वर्षा 1.5 वर्षामध्ये आपलं गडाचं काम पूर्ण होणार आहे. 1-1.5 वर्षाचा आता आपल्या मागे जो राजसदरेचा चौथरा आहे तिथलंही काम चालू होईल. आतमधलं फ्लोरिंगचं काम जर तुम्ही बघितलं तर मागच्या बाजूला फरशीचं काम चालू आहे राजसदरेमध्ये, बाहेरच्या तटाचं काम चालू आहे, राणी महालाचं काम चालू आहे. वर्षभरामध्ये जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर निश्चितपणे येणाऱ्या वर्षात आपल्याला हे काम पूर्णत्वास नेताना दिसेल. त्यामुळे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की जे तळी भंडार आपण दरवर्षी इथं करतो तो नुसता एक कर्मकांड विधी नसून आपल्याला एक तळी उचलून एक संकल्प आज करायचा आहे. आणि तो मी तेव्हाच करू शकतो ज्या वेळेला तुमच्या सर्वांची मला साथ लावेल. आणि मी आता बोलतोय आणि सोडून दिलं असं नाहीये बरं का, सिरियसली घ्यायचंय सगळ्यांनी. नाहीतर महाराज आज माझ्याकडे लग्नच आहे, मग आमच्या इथे इलेक्शनच आहे, मग मला नाही येऊ येता येत, मग आता मला फिरायलाच जायचंय. समितीवरच्या ठीक आहे अत्यंत महत्वाची अडचण असेल तर आपण समजू शकतो, पण हा संकल्प तेव्हाच करायचा आहे ज्या वेळेला तुम्ही खरोखर मनामधून मला विश्वास द्याल की नाही राजे आपल्याला हे करायचं आहे ना, मी तुमच्या पाठीशी आहे. का तयारी सगळ्यांची? हात वर करून मला सांगा, सगळ्यांची तयारी आहे का? ग्रामस्थान सकट सगळेजण. भिसे साहेब तिथं बसले, तुम्ही वर या. इंद्रकुमार भिसे वर या इकडे. तर आपल्याला जो संकल्प करायचा आहे तो आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. थोडस लक्ष देऊन ऐका, त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला 2 गोष्टी इथं करायच्या. ह्या वर्षी आपण तळी उचलली, महाराजा यशवंतरावांच्या विचाराचा जागर केला. अख्ख्या भारतामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा फक्त एकच पुतळा आहे आणि तो पुतळा इंदोर मध्ये. बराबर ना दादा? एक ही स्टॅच्यू है इंदौर में बंगाली चौराहे पे. का असं? ज्या यशवंतराव महाराजांनी सबंध देशामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला, ज्याला आपण भारताचा नेपोलियन म्हणतो, त्याची हीच किंमत आपण करायची का? म्हणून या वर्षी आपल्याला पहिला जो संकल्प करायचा आहे त्यासाठी जी आपण तळी उचलली सर्व समितीच्या सदस्यांनी आणि सगळ्या मान्यवरांनी, तो पहिला संकल्प हा आहे की ज्या दिवशी ही राजसदर पूर्ण होईल त्या दिवशी या राजसदरेमध्ये ह्युमन साईजचा म्हणजे यशवंतराव महाराजांचं जे ऍक्च्युअल उंची होती तेवढ्या उंचीचा सिंहासनाधिष्ठित सिंहासनावर बसलेला अष्टधातूचा पुतळा आपल्याला या राजसदरेवर बसवायचा आहे. करणार का संकल्प सगळेजण? सगळेजण यासाठी माझ्या बरोबर उभं राहणार का? ज्या ज्या अडचणी आहेत त्याला सामोरं जायला तुम्ही तयार आहात का? आणि हे काय तुम्ही सगळेजण म्हणा आता पुतळा उभा राहायचा, जे काही 5 लाख 10 लाख 15 लाख लागतील ते शासन सुद्धा खर्च करू शकतं, होळकर घराणं सुद्धा खर्च करू शकतं, पण मला ते करायचं नाही. महाराजांचा जो पुतळा आपल्याला या वामगाव मध्ये उभा राहायचा आहे, सिंहासनाधिष्ठित पुतळा जो उभा राहायचा आहे आणि तो येत्या 1.5 वर्षातच उभा राहायचा आहे, तो पुतळा तुमच्या सगळ्यांच्या रक्ताने घामाने मिळवलेल्या पैशातून आपल्याला उभा राहायचा आहे.
प्रत्येकाने एक एक रुपये जरी दिला तरी सुद्धा आपण हे काम करू शकतो. आणि प्रत्येकाचा सहभाग, ज्या दिवशी तुम्ही इथं याल तो पुतळा बघाल त्या दिवशी तुमचं ऊर अभिमानाने भरून आलं पाहिजे की ज्या यशवंतराव महाराजांनी इंग्रजांना धडकी भरवली, पंजाब पासून ते कलकत्त्यापर्यंत आणि खाली कर्नाटकापर्यंत ज्यांनी संबंध हिंदुस्थान एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, त्या महाराजा यशवंतराव होळकरांचं हे सिंहासन आहे आणि त्या महाराजा यशवंतराव होळकरांची ही सदर आहे आणि त्या महाराजा यशवंतराव होळकरांचं हे तख्त आहे. त्याच्यामुळे येत्या वर्षभरामध्ये आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातून हे काम उभं करायचं आहे. ज्या वेळेला आपण महाराजांची मूर्ती इथं स्थापित करू त्यावेळेला आपल्याला यशवंतराव महाराजांची मिरवणूक संबंध महाराष्ट्रातून काढायची. कळू द्या संपूर्ण महाराष्ट्राला की यशवंतराव होळकर नावाचा सुद्धा एक योद्धा होता की ज्याने या भारत भूमीसाठी स्वतःला या मातीत गाडून घेतलं, स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, स्वतःच्या आरोग्याचा विचार केला नाही आणि स्वतःच्या या मातृभूमीसाठी वयाच्या 35व्या वर्षी या रणांगणावर तो धारातीर्थी पडला आणि त्याचं हे स्मारक आहे. दुसरा संकल्प जो आपल्याला करायचा आहे तो संकल्प हा आहे की ज्या यशवंतराव महाराजांनी राष्ट्रीयत्वाची भावना आपल्याला जाणवून दिली, राष्ट्रासाठी ते लढले, ते आपलं राष्ट्र म्हणजे हा भारत देश आणि या भारत देशाचा झेंडा त्याचबरोबर होळकरशाहीचा बाण निशाण हे दोन ध्वज आपल्याला या किल्ल्यामध्ये 50 फुटाचा ध्वज आपल्याला उभारायचा आहे. भारत देशाचं प्रतीक असणारा आपला तिरंगा आणि होळकर घराण्याचं प्रतीक असलेलं लाल पांढरा ध्वज गडावर हे दोन निशाण आपल्याला इथं उभारायचे आणि गावच्या वेशीवर स्वराज्याचं प्रतीक असणारा भगवा ध्वज आपल्याला उभारायचा. आणि याच्यासाठी मला विशेष करून माझे जे ग्रामस्थ आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की ही टास्क आपण उचलूयात. बाकीची ही मंडळी आहेतच, त्याच बरोबरीने आपण ती जबाबदारी उचलूया जेणेकरून या ध्वजाच्या रूपाने आपल्याला इथं नवीन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज अशा करता येतील की पर्यटन वाढेल, परिसराचा विकास होईल, आपल्याला रोजगाराच्या अनेक संधी त्या निमित्तानं उपलब्ध होतील. येत्या काळामध्ये लाईट साऊंड शो करायचे, बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला इथं या किल्ल्यामध्ये करायच्या आणि हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नाहीये. त्यामुळं हात वर करून एकदा घोषणा द्या, येळकोट 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 जय मल्हार. आता शेवटचे 2 मुद्दे राहिले ते बोलून मी थांबतो. आता सगळ्यांना भूक लागली असेल असं मला चेहऱ्यांवरून दिसायला लागलेलं आहे. समितीमधले जे लोक आलेत, आता यावर्षी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिली. काही लोकांनी भैरवनाथाच्या मंदिराचं पूजन केलं, ग्रामस्थांनी गावच्या वेशीचं पूजन केलं, काही इतर मंडळींनी आग तोफेचं पूजन केलं. तर मी जसं मगाशी सांगितलं की हा माझा एकट्याचा कार्यक्रम नाही, हा तुमच्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. इथं तुमच्याकडून या कार्यक्रमासाठी कुठलीही आर्थिक अपेक्षा कुणाला नाही, पण ह्या ज्या पूजनाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याच्या समितीनं प्रत्येक वर्षी स्वीकारायच्या तुमच्या स्वेच्छेनं की आम्ही हे काम करू, आम्ही हे काम करू. काही नाहीये, 5-10 रुपयाची फुलं आपल्याला व्हायची आहेत आणि ते पूजन करायचं. आता या वर्षी ज्यांना संधी मिळाली पुढच्या वर्षी रोटेशननं दुसऱ्या जिल्ह्यांना ती संधी देऊ. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक काम समितीला करायचं. वाफगावचा जो कार्यक्रम आहे तो दरवर्षी 6 जानेवारीला असतो. आपण वर्षातून 2 बैठका समितीच्या घेणार आहोत. ह्या कार्यक्रमाच्या आधी 1 महिना आपण सगळ्या समितीमधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रमुखांना एकत्रित बसवून आपण एक ठराव करायचा. वाफगावला जे ध्वजारोहण आपण करतो लाल पांढऱ्या ध्वजाचं, तो लाल पांढरा ध्वज होळकरांचा जो अटकेपार फडकला, भगव्यासाठी ज्याने रणांगण गाजवलं, त्या लाल पांढऱ्या ध्वजाची आपल्याला मिरवणूक वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी या वाफगाव पर्यंत आली पाहिजे. तुमच्या जिल्ह्यातून तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही सुरुवात करा. तुमचे बॅनर्स लावा, तुमचे जाहिराती करा, मध्ये मध्ये लोक तुमचे ठरवा, त्यांच्याकडून स्वागत करून घ्या, पण सगळ्यांना एकत्रित घेऊन. नाहीतर तो बीजेपीचा
तो राष्ट्रवादीचा, तो काँग्रेसचा, तो रासपचा, हे काय करायचं नाही. ही तर सगळे यशवंतराव महाराजांच्यावर प्रेम करणार आहे. सगळ्यांना सोबत घ्या, तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या. प्रत्येक वर्षी एक जिल्ह्याने ती जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं. फक्त ही मिरवणूक तिथून आणत असताना त्या झेंड्याचा तुमचा मान राखला गेला पाहिजे, त्याचा प्रोटोकॉल मेंटेन झाला पाहिजे, त्या पद्धतीनं तो ध्वज आपल्याला घेऊन यायचा. आता हे कशासाठी, तर जागृती व्हावी म्हणून. लोकांच्या पर्यंत हा विषय कसा पोहोचणार, तो विषय पोहोचला पाहिजे म्हणून आपल्याला हा उपक्रम राबवायचा. मोटरसायकल रॅली असू द्या, जसं तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही ठरवा, पण हे एक उपक्रम आपल्याला इथून पुढे प्रत्येक वर्षी करायचा आहे. आणि जो जिल्हा तो ध्वज घेऊन येईल त्या वर्षी ते ध्वजारोहणाचा मान त्या त्या जिल्ह्याचा असेल. मग त्याला तुम्ही 2 लोकांमध्ये करा, नाहीतर 2000 लोकांमध्ये करा, हा तुमचा प्रश्न आहे. हे जर आपण केलं नाही तर जागृती होणार नाही. त्यामुळे येत्या वर्षभराचा मी आपल्याला उपक्रम दिलेला आहे. वेळोवेळी आपल्याला संपर्कात राहून याच्यावर कृती करायची आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा पूर्ण करता येतील ह्याच्यासाठी आपल्याला इथं प्रयत्न करायचा हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आता फार वेळ मी आपला घेणार नाही. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या ज्या मंडळींनी प्रयत्न केले, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण सगळे आलात, आपल्या सर्वांचे आभार. राज्याभिषेक समितीची जी व्यवस्थापनची टीम आहे, ज्यांनी 4-5 दिवस इथं राहून हे सगळं व्यवस्थित केलं, त्या सगळ्यांचेही मी आभार मानतो. माय सह्याद्री परिवार असेल, प्रेसवाले, मीडियावाले जे कोणी आले असतील त्यांचं, सोशल मीडिया टीम असेल ज्यांनी हे चांगल्या पद्धतीने सगळा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवला त्यांचं, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, घराण्यातील विविध सगळे सरदार मंडळी, या सर्वांचंच मी आभार मानतो. आणि मी शेवटचं आपल्याला हे सांगतोय, मी इथून सगळा शेवटचा माणूस जाईपर्यंत मी इथून जाणार नाहीये. प्रत्येक जिल्ह्याची जी समिती आहे, प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आपल्या जिल्ह्याच्या लोकांना घेऊन वर यायचं आहे. मला कळले पाहिजे जिल्ह्यातले लोक, मी ओळखतो सगळ्यांना फेस टू फेस, पण प्रत्येक जिल्ह्यातले लोक मला माहिती पाहिजे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याबरोबर आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. त्यामुळं तुम्ही शेवटचा माणूस जाईपर्यंत मी हलणार नाही. अत्यंत आरामात प्रत्येकाने मंचावर यायचं आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या टीमने, आणि आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे. ह्याच्यानंतर माझं बोलणं झाल्यानंतर आपल्याला 2 इव्हेंट करायचे. एक महत्वाचा विषय जो आहे तो आमचे बीडचे लक्ष्मण नजन सर आहेत. त्यांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावर अटकेचा रणसूर्य नावाचं एक पुस्तक लिहिलंय. आपण दरवर्षी या वाफगावच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या विविध ऐतिहासिक महापुरुषांवर लिहिलेली पुस्तकं असतील त्याचं अनावरण करत असतो. कारण हा प्लॅटफॉर्मच त्यासाठी आहे, नवीन नवीन लोकांना आपल्याला संधी द्यायची आहे. तर तो एक उपक्रम आहे. दुसरा उपक्रम आहे तो अहिल्यादेवींच्या वर एक तैलचित्र बनवलं गेलं. त्या तैलचित्राचं सुद्धा आपल्याला इथं अनावरण करायचं आहे. त्यामुळं माझं भाषण झाल्यानंतर गर्दी करू नका. सगळ्यात पहिले मी नजन सरांना वर बोलू, माझी विनंती आहे आपण यावं, जेणेकरून आपण ते मुखपृष्ठाचं त्याचं अनावरण करूयात. आणि त्याच्यानंतर तैलचित्राचं अनावरण, ते झाल्यानंतर इंदापूर मधून एक ताई आलेले आहेत, कुठे आहेत रेडके साहेब, त्यांचा एक सत्कार आपल्याला करायचा आहे. हे झालं की हा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करू. तुमच्या सगळ्यांच्यावर दिलेली जबाबदारी तुम्ही पार पाडाल ही अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय. धन्यवाद. धन्यवाद राजे साहेब, आपले संकल्प निश्चितच पूर्ण होतील. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे, कोणीही जागेवर नाही. आता या ठिकाणी लेखक नक्षीबान नजाम लिखित अटकेचा रणसूर्य या सुभेदार मल्हारराव होळकर या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचं अनावरण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. राष्ट्रगीत होणार आहे, कोणीही जागेवर नाही.
त्यानंतर मंथन होळकरशाहीचे खंड तिसरा प्राध्यापक डॉक्टर मुरहरी कुंभार गावे याही पुस्तकाचं प्रकाशन होतं. आजच्या राज्याभिषेकासाठी समाजाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे आमदार करमाळ्याचे आमदार नारायणराव पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की कृपया आपण राजसत्रीवर यायचे. आमदार नारायणराव पाटील करमाळ्याचे आमदार माननीय नारायणराव पाटील यांचं महोत्सव समितीच्या वतीने मानपूर्वक हार्दिक स्वागत.